धोकेबाजांकडून कधीही प्रामाणिकपणाची अपेक्षा करू नका, कारण जी माणसं दुसऱ्याला धोका देतात ती माणसं आपल्याला सुद्धा कधी ना कधीतरी धोका देऊ शकतात. आणि हेच सांगणारी आजची ही घटना आहे. आता ही सांगण्यापूर्वी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या ज्या DRDच्या स्टोरी आहेत तर त्या स्टोरी ह्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर बघितल्या तरच त्याच्यामधल्या गोष्टी कळू शकतात. पण जर समजा आपण अर्धवट बघितल्या, बरीच मंडळी जी आहेत ना ती सुरुवात बघतात, थोडंसं पळवतात, मग ते मध्य काहीतरी पाहतात, त्याच्यानंतर मग परत पळवतात, शेवट काहीतरी पाहतात. आता या सगळ्या गोष्टीमध्ये पूर्ण स्टोरी त्या व्यक्तीला कळत नाही किंवा फक्त सुरुवात किंवा फक्त शेवट पाहून कळून कळणार नाही, त्याच्यासाठी ती पूर्ण ऐकावी लागेल. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की ज्यावेळेस तुम्हाला तेवढा वेळ असतो किंवा तेवढा वेळ मिळू शकतो त्यावेळेस तुम्ही ह्या पूर्ण स्टोरी बघा. तर आता आपल्याला जायचं आहे आग्र्याला. आता आग्रा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्या आग्रा या ठिकाणचा तालुका आहे बाह आणि त्या ठिकाणचं एक गाव आहे लखनपुरा. आणि या लखनपुरा भागामध्ये राहतोय अतिराज लालूराम बघेल. या व्यक्तीचं वय आहे साधारणपणे 40-45 वयाचं म्हणजे वय आहे. आणि हा एक शेतकरी आहे, एक सधन शेतकरी आहे, प्रगतिशील शेतकरी आहे. आता याची पत्नी आहे, त्या पत्नीचं नाव आहे शिखा आणि त्यांचं लग्न 2010मध्ये झालेलं आहे. आता हा जो अतिराज आहे त्या अतिराजला 6 मुलं आहेत. त्याच्यापैकी 3 मुलं ही नोएडा या ठिकाणी नोकरीला आहेत, तरुण मुलं आहेत, नोएडा या ठिकाणी नोकरी करतायत, काम करतायत. आणि 2 मुली ज्या आहेत त्या मुलींचं लग्न झालेलं आहे आणि एक त्याची 8-9 वर्षाची मुलगी आहे, तिचं नाव आहे अंशिका. आणि ही अंशिका ही त्यांच्याच बरोबर ती राहते आहे. म्हणजे आता या दोघांच्या बरोबर ती म्हणजे या अतिराज आणि शिखा यांच्याबरोबर ती ही एकच मुलगी आहे. बाकीची सगळी कामानिमित्त बाहेर आणि लग्न झाल्यामुळे बाहेर आहेत. अशा पद्धतीनं हा सगळा परिवार आहे. तर तारीख आहे 3 जानेवारी 2021ला. साधारणपणे संध्याकाळची वेळ आहे. यांचं जेवण झालेलं आहे आणि जेवण झाल्यानंतर या अतिराजनं सांगितलं, म्हटलं की मी आता शेतामध्ये राखण करायला जातो आणि तो घराच्या बाहेर पडलाय, शेतामध्ये निघून गेलेला आहे. आता दुसरा दिवस उजाडला पण अजून काय अतिराज घरी आलेला नाही. त्यामुळं घरची मंडळी काय बायको काळजीमध्ये पडलेली आहे की माझा नवरा अजून घरी कसं काय आला नाही. आणि त्याचवेळी गावामधून कुणीतरी सांगत आलं की कुणाच्या तरी शेतामध्ये अतिराजचं प्रेत पडलेलं आहे. हे पाहिल्यानंतर, हे ऐकल्यानंतर मग ती बायको जी आहे ती धावत पळत आलेली आहे त्या बाजूला ज्या ठिकाणी अतिराजचं प्रेत पडलेलं होतं. गावातली मंडळी त्या ठिकाणी जमा झालेली होती. आणि हे सगळं बघितल्यानंतर त्या बायकोनं बघितलं की एका शेतामध्ये एका बाजूला आपल्या पतीचं प्रेत पडलेलं आहे. मग मोठमोठ्याने टाहो वगैरे फोडलेला आहे. गावातली लोक आलेली आहेत. त्यानंतर ही बातमी मग त्या मुलांना पण कळली, त्या अतिराजच्या मुलं पण यायला लागलेली आहेत. त्यानंतर त्या मुलींना कळलेली आहे. धावत पळत सगळी मंडळी म्हणजे ज्या ठिकाणी ही मुलं असतील काय असतील ती सगळी मंडळी तिकडून निघालेली आहेत. पोलिसांना पण कळवलेलं आहे, पोलीस पण निघालेले आहेत आणि आता सगळी मंडळी त्या घटनास्थळी पोहोचलेली आहेत. तर मग पोलीस आले, मुलं आली, मुली आल्या, सगळी मंडळी आलेली आहे. ती पत्नी मोठमोठ्याने रडते आहे. आणि त्यावेळेस पोलिसांनी पाहिलं की या अतिराजच्या गळ्यावरती आणि छातीवरती जखमांचे व्रण आहेत. त्याचबरोबर ती याच्या बाजूला दारूची बाटली पडलेली आहे. याचा अर्थ हा घेणारा होता आणि हे सगळ्यांनाच माहीत होतं. नंतर पोलिसांनाही कळलं की हा दारू पित होता. त्याचबरोबर ते मग आता हे सगळं पाहिलं, काय पुरावे मिळतात का ते बघितलं, पंचनामा केलेला आहे आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली. आता इकडं ज्याची जी पत्नी होती शिखा ती अगदी बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. मोठमोठ्याने रडत होती, चक्कर येत होती, दातखिळी बसत होती. आणि तिच्या ज्या 2 मुली होत्या त्या मुली तिला सावरण्याचा प्रयत्न करत होत्या आणि त्या मुलीसुद्धा बोलण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हत्या, कारण त्यांच्या वडिलांचा अशा पद्धतीनं त्यांचा खून झालेला होता. आता या ठिकाणी पोलीस मग त्यांचा थोरला मुलगा जो आहे त्याच्याबरोबर ती बोलले, त्याच्याकडून जबाब घेतलेला आहे आणि त्या जबाबामधून एक नवीन कहाणी आपल्यासमोर येते. कहाणी नंबर 1. तर याच्यामध्ये याच गावामध्ये असणारा करण सिंग नावाचा एक तरुण होता. आता हा करण सिंग आणि अतिराज दोघंही एकमेकांचे जीवश्च कंठच्छ वगैरे असले काहीतरी असतं ना, तसले मित्र होते. आणि ते एकमेकांच्या मग घरी जाणं, खाणं पिणं, पार्टी करणं वगैरे हे सगळं चालू असायचं आणि त्यामुळे दोन्ही घरचे एकमेकांना चांगले ओळखत होते. काही काळाने या करण सिंगचा मृत्यू होतो. आता त्याची पत्नी राधा ती विधवा होते. आता ती विधवा झाल्यानंतर
आता आपल्या वहिनीला म्हणजे राधाला आधार देण्यासाठी हा त्यांच्या घरी जायचा. अशा पद्धतीनं तो मग सतत आधार द्यायला त्यांच्या घरी जायचा आणि मग हा आधार पार अगदी बेडरूमपर्यंत पोहोचला आणि मग हे आधार कार्ड यांचं सुरू झालं. आता अशा पद्धतीचं हे सगळं चाललेलं होतं. म्हणजे आपल्याच मित्राच्या पत्नीबरोबर ती या अतिराजचे असे आधार कार्ड संबंध होते. आता हे ती जी महिला आहे त्या महिलेचा दीर होता फोरन सिंग. त्या फोरनला अजिबात पटत नव्हतं की ही अशा पद्धतीनं वागते. त्याचबरोबर ती तिच्या भावालाही कळलं, त्या भावालाही राग आला. मग या मंडळींनी या दोन प्रेमीजीवांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की अशा पद्धतीनं वागू नका. पण आता हे किती जरी समजून सांगितलं आणि काय सांगितलं तरी यांचं आधार कार्ड चालूच होतं. हे सगळं चाललेलं होतं. मग हे सगळं प्रकरण हे पार मारहाणीपर्यंत पोहोचलं. हाणामारी, धमकी देणं, बघून घेतो, असं करतो, तसं करतो, तुला जिवंतच ठेवत नाही वगैरे वगैरे असं काहीतरीपर्यंत पोहोचलं. एवढं सगळं झालं. पण हे आधार कार्ड काही यांचं थांबलेलं नव्हतं. यांचं प्रेम प्रकरण काही थांबत नव्हतं. आणि 3 जानेवारीला मात्र त्या अतिराजची हत्या झालेली होती. 4 जानेवारीला ही बातमी सर्वांना समजलेली होती. आता पोलिसांना ही सगळी माहिती कळली की बाबा अतिराजचा अशा पद्धतीने संबंध होते आणि या संबंधामधून अतिराजची हत्या झालेली आहे. आणि मग पोलिसांनी काय केलं, डॉग स्क्वॉड ज्यावेळेस बोलवलं होतं त्यावेळेस तो जो डॉग आहे तो डॉग हा त्या राधाच्या गल्लीमध्ये घुसला आणि तिथंच घुटमळायला लागला. याचा अर्थ स्पष्ट दिसत होतं की या राधाचा किंवा तिच्या भावाचा किंवा तिच्या दीराचा या घटनेमध्ये काही ना काहीतरी संबंध असणार. कारण डॉग त्याच बाजूला घुटमळत होता आणि त्यामुळे आणि त्याचबरोबर त्यांच्या मुलांनी म्हणजे ज्याचा खून झालेला आहे त्या बघेलच्या मुलांनीसुद्धा यांच्याचबद्दलची FIR दिलेली आहे. आणि त्यामुळे मग पोलीस आता त्या राधाच्या घरी म्हणजेच या अतिराजच्या प्रेयसीच्या घरी पोहोचलेले आहेत. पण त्यांच्या घराला कुलूप, घरातले कोणीच तिथं नाही आहे. आता हे बघितल्यानंतर मग अजून संशय दाट झाला आणि मग तपासाला म्हणजे त्यांच्या शोधाला सुरुवात झाली. मग नंतर पोलिसांनी यांना सगळ्यांना अटक केलं. ज्यांना ज्यांना ती राधा अटक झाली, राधाचा दीर अटक झाला, राधाचा भाऊ अटक झाला, बाकीची जी मंडळी संशयित होती त्यांना पोलिसांनी पकडलं. आणि पकडल्यानंतर मग त्यांना जेव्हा चौकशी करायला सुरुवात केली त्यावेळेस मग त्यांनी नकार दिला की आम्ही याला कशाला मारू, आम्ही याला मारलेलं नाही वगैरे वगैरे हे सांगायला सुरुवात केली. आता पोलिसांनी मग या मंडळींना क्रॉस चेक केलं की ही खरं बोलतायत का खोटं बोलतायत. पण पोलिसांना जाणवलं की राधा खरं बोलते, तिचा दीर खरं बोलतोय, तिचा भाऊ खरा बोलतोय, यांचा या खुनामध्ये वाटा नाही, हात नाही. ही गोष्ट पोलिसांना कळली. ही मंडळी निर्दोष आहेत. मग आता या अतिराजचा खून केला कुणी, का केला, कसा केला, कधी केला, कुठं केला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांना शोधायची होती. आणि त्यासाठी मग पोलिसांनी घरच्यांवरतीच लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली. ते मुलं असतील, मुली असतील, पत्नी असेल, बाकीची मंडळी घरातली असतील तर त्या मंडळींना ट्रेस करायला सुरुवात केली. त्यांचे कॉल डिटेल्स वगैरे काढायला सुरुवात केली आणि त्यांच्या पाठीमागची गोष्ट किंवा त्यांची पार्श्वभूमी काय आहे त्याबद्दलसुद्धा माहिती घ्यायला सुरुवात केली होती. आता याच्यामध्ये पोलिसांना अजून एक शंका होती की या अतिराजचं आणि शिखाचं लग्न 2010मध्ये झालं होतं आणि लग्नाला साधारणपणे 10 ते 11 वर्ष झालेली असतील. मग आता या अतिराजला 2 मुली आहेत, त्या मुलींचं पण लग्न झालेलं आहे. 10 वर्षापूर्वी ज्या माणसाचं लग्न होतं त्याच्या मुलींची लग्न कशी काय होऊ शकतात किंवा त्याची मुलं तरुण कशी काय असू शकतात. आणि मग हे प्रकरण नक्की काय आहे. मग अजून एक स्टोरी आता आपल्यासमोर येते. आता याच्यामध्ये कानपूर हा जो भाग आहे तर त्या भागातल्या परिसरातल्या एका खेडेगावमध्ये राहणारी शिखा विश्वकर्मा ही एक तरुणी आहे. आता या तरुणीचं लग्न औरैया या ठिकाणचा सराय हा भाग आहे त्या भागामध्ये राहणाऱ्या प्रमोद विश्वकर्मा याच्याबरोबर ती 2002मध्ये होतं. आता म्हणजे शिखा आणि प्रमोद या दोघांचं लग्न 2002ला झालेलं आहे. दोघांचा संसाराला सुरुवात झालेली आहे आणि या संसारामध्ये या शिखाला आणि प्रमोदला रोहित, मोहित आणि निकी अशा पद्धतीची 3 मुलं होतात. आता हिचा जो पती आहे तो पती हा मिलमध्ये कामाला होता आणि तो फार अनेक दिवसांनी 8-15 दिवसांनी, महिन्यांनी, 2 महिन्यांनी घरी यायचा. आणि मग घरी कोण असायचं, ही शिखा आणि तिची 3 मुलं अशा पद्धतीनं. आता मग एकदा काय झालं, या शिखानं आपल्या पतीला फोन लावला पण तो फोन लागला रॉंग नंबरवरती. आता रॉंग नंबरवरून पलीकडे बोलत होता अतिराज बघेल. आता या अतिराजचं तिचं बोलणं झालं.
त्यावेळेस मग रॉंग नंबरवरती बोलता बोलता विचारलं की तुम्ही कुठून आहात, त्यांनी विचारलं तू कुठली वगैरे, असं यांचं ते एकमेकांबद्दलचं बोलणं झालं, विचारणा झाली. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू फोन ठेवून दिल्यानंतर पण त्यांचं परत नंतर फोन आला, हिचा फोन गेला, त्याचा फोन आला, असं फोनाफोनी सुरू झालेली आहे. त्यानंतर मग या अतिराजनं सांगितलं मला एवढी शेती आहे, असं आहे, तसं आहे, मग माझी पत्नी एक्सपायर झालेली आहे, माझी मुलं आहेत वगैरे, त्यानं ते सगळं डिटेल काय असतील ते सांगितलं. आता मी एकटाच आहे असं पण त्यानं तिला पटवून देण्याचा प्रयत्न केला. आता ही शिखा जी आहे तिनं पण सांगितलं की मी पण एकटीच आहे, माझा पती तर काही कामानिमित्त बाहेर असतो, बऱ्याच दिवस काही घरी येत नाही, माझी 3 मुलं आहेत, पण मी एकटीच आहे. अशा पद्धतीनं मग हा एकटा, ती एकटी आणि मग एकटा एकटींचं फोनवरती प्रेमसंबंध सुरू झाले. आता त्याच्यानंतर ही इतकं त्याच्यामध्ये अडकत गेली. नंतर मग भेटीगाठी सुरू झाल्या आणि या भेटीगाठीमधून ही शिखा त्याच्या इतकी प्रेमात पडली की तिनं आपल्या 3 मुलांचा विचार केला नाही, आपल्या पतीचा विचार केला नाही, आपल्या संसाराचा विचार केला नाही. आणि ही त्या अतिराजबरोबर ती जो 5 मुलांचा बाप होता त्याच्याबरोबर ती 3 मुलांची आई पळून गेली. आणि पळून गेल्यानंतर 2010मध्ये यांनी कोर्टामध्ये कोर्ट मॅरेज केलेलं आहे. यांचं लग्न झालं आणि दोघांच्याही संसाराला दुसऱ्यांदा सुरुवात झालेली होती. आणि या संसारामध्ये त्यांना एक मुलगी होती. म्हणजे या अतिराजच्या अगोदर 5 मुलं होती आणि आता हिच्याबरोबर ती लग्न केल्यामुळे तिला एक मुलगी झाली. अशा पद्धतीनं 6 मुलं झालेली आहेत. आता हे सगळं यांचं चाललं, म्हणजे लग्न झालं, मुलगी झाली, आता मुलगी 8-9 वर्षाची आहे. एवढं सगळं असताना नंतर हा जो अतिराज आहे तो अतिराज आपल्याच मित्राच्या पत्नीबरोबर ती म्हणजे राधेबरोबर ती अनैतिक संबंधामध्ये होता. आणि या गोष्टीचा म्हणजे याच्या ह्या अनैतिक संबंधाला त्याच्या मुलांचा विरोध होता, मुलीचा विरोध होता, पत्नीचा विरोध होता. आता ही सगळी माहिती पोलिसांना कळलेली आहे, ही सगळी घटना कळलेली आहे. आणि पोलिसांना मग त्या शिखाचा पण संशय यायला लागला की याच्यामध्ये जी व्यक्ती आपल्या मुलांना सोडून येते, जी पतीला सोडून येते, जी त्यांचा विश्वासघात करते, ती व्यक्ती दुसऱ्या पतीचा सुद्धा विश्वासघात करू शकते. आणि म्हणून मग पोलिसांनी हिचे कॉल डिटेल्स काढले, हिचे म्हणजे ज्यांचे संशय येत होता त्या सगळ्यांचे कॉल डिटेल्स काढले, त्यांची पार्श्वभूमी काढायला सुरुवात केली. आणि खबऱ्याच्या माध्यमातून सुद्धा काही माहिती पोलिसांना मिळाली. आणि त्यानंतर मग आता तिसरी स्टोरी आपल्यासमोर येते. याच्यामध्ये आता ही शिखा ह्याच्याबरोबर ती आली, लग्न झालं, संसाराला सुरुवात झाली, दोघांचंही दुसऱ्यांदा झालेलं आहे. आता याच्यामध्ये तिचा पती राधेबरोबर ती संबंधामध्ये आहे, त्यामुळे तिला राग यायला लागला आहे, भांडणं व्हायला लागली. या सगळ्या काळामध्ये शेजारी म्हणजे हे दोघंजण पती पत्नी आहेत, त्यांच्या शेजारी राहणारा ऋषिकेश नावाचा एक टॅक्सी चालवणारा तरुण आहे. तर त्याचं ह्यांच्या शेजारी घर होतं, पण हा दिल्लीमध्ये टॅक्सी चालवत असायचा. आता तो कधी जर गावाला आला, म्हणजे हा दिल्लीमध्ये जरी टॅक्सी चालवत असला तरी तो गावाला कधी 8 दिवसांनी 15 दिवसांनी यायचा. आता इकडं आला की शिखाचं आणि त्याचं शेजारी असल्यामुळे बोलणं व्हायचं. आणि हा जो अतिराज आहे तो पण त्याचा आता शेजारी असल्यामुळे चांगला मित्र होता आणि त्यामुळे मग येणं जाणं घरी चालू असायचं. आता याच्यामध्ये मग ह्या दोघांच्या म्हणजे शिखा आणि ह्या ऋषिकेश यांच्या दोघांच्या प्रेमाची टॅक्सी सुरू झाली. पण यांच्या प्रेमाच्या टॅक्सीचा बिलकुल आवाज येत नव्हता, कारण त्यांनी सायलेन्सर लावलेला होता. आणि त्याच्यामुळे मग ह्यांचं जे प्रेम प्रकरण आहे ते कोणाला माहीत नव्हतं, कळलेलं नव्हतं. फक्त या दोघांचं आला तिकडून की मग ह्याच्याबरोबर ते त्यांच्या गुलुगुलू गप्पा चालू व्हायच्या. अशा पद्धतीनं या दोघांचे प्रेमसंबंध सुरू झालेले होते. आणि दुसऱ्या बाजूला ज्या वेळेस हा ऋषिकेश दिल्लीवरून गावाकडे यायचा त्यावेळेस मग हिच्यासाठी काही गिफ्ट आणायचा. आणि हा जो अतिराज आहे त्याला माहीत होतं त्याला दारू लागते, मग याच्यासाठी खास स्पेशल दारू आणायचा. त्याच्यामुळे अतिराज खुश, आणि अतिराज खुश झाला की तो टिंग व्हायचा, आणि तो टिंग झाला की नंतर मग या दोघांचं अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं. आता म्हणजे ज्या वेळेस तो दिल्लीला यायचा त्यावेळेस मग दिल्लीवरून यायचा त्यावेळेस यांच्या पार्ट्या चालू असायच्या. आता पुढं असं झालं की या शिखाला असं वाटायला लागलं की आपण आता दिल्लीला राहायला गेलं पाहिजे. आणि ऋषिकेश बरोबर ती आता तिला दिल्लीला जायची स्वप्न पडायला लागली. पण आता तिला जर दिल्लीला जायचं असेल आणि आता तिसरा म्हणजे पहिला पती तर तिने सोडला, मुलाबाळांसकट सोडला, आता दुसरा पती आहे तो पण सोडून द्यायचा आणि तिसऱ्या प्रियकराबरोबर ते आपल्याला जायचं आहे अशी इच्छा तिच्या मनात निर्माण झालेली आहे. आणि या गोष्टीचा तिला अनुभव पण होता, कारण तिने अगोदर एकाला सोडलेलं होतं. आणि त्यामुळे मग तिनं त्या ऋषिकेशला सांगितलं, म्हटलं की एक काम कर, आता हा माझा पती जो आहे त्याला संपून टाक,
म्हणजे मला तुझ्याबरोबर ती येता येईल. आणि अशा पद्धतीनं मग त्या दोघांनी प्लॅन करायला सुरुवात केली. पण या दोन प्रेमी जीवांनी असा प्लॅन केला की आपण याला संपवायचं, म्हणजे अतिराजला संपवायचं. पण अतिराजच्या या खुनाचा आळ हा त्याच्या प्रियसीवरची म्हणजे राधेवरती आला पाहिजे, अशा पद्धतीने प्लॅन करायला या प्रेमीजीवांनी सुरुवात केलेली आहे. आणि त्या पद्धतीनं तारीख आहे 3 जानेवारी 2021ला हा ऋषिकेश, आणि ऋषिकेशचा एक मित्र म्हणण्यापेक्षा त्याचा पाहुणाच होता जवळचा, तर त्याला याने काय केलं, 50,000 रुपये द्यायचं वचन दिलं की मी तुला 50,000 रुपये देतो, माझ्या मदतीला चल. आणि मग ऋषिकेश आणि त्याच्याबरोबरीचा एक साथीदार हे दोघंही वॅगनर गाडी घेऊन दिल्लीवरून गावाकडे आलेले आहेत. आता गावाकडे आल्यानंतर आता अतिराजचं यांचे चांगले संबंध होते. मग अतिराजला कळवलं, अरे आम्ही आलोय आता, मग आपण आज रात्री पार्टी करू वगैरे वगैरे हे त्याला सांगितलं. आणि त्यानंतर मग हे दोघं अतिराजच्याच घरी गेले, कारण एवढं सगळं चांगले संबंध होते. घरी गेले, दुपारी यांनी जेवण केलं आणि अतिराजला सांगितलं की अतिराज आज संध्याकाळी आपल्याला पार्टी करायची बरं का. आणि त्या पद्धतीनं त्यांची पार्टी ठरली. दुपारचं जेवण झाल्यानंतर ही मंडळी त्या वॅगनरमध्ये बसली, म्हणजे संध्याकाळच्या वेळेस वॅगनरमध्ये बसली. आणि त्यानंतर मग एका ढाब्यावरती गेले, जातानाही दारू पिले. ढाब्यावरती पण काही चिकन बिटन काहीतरी खाल्लं असेल त्यांनी, व्हेज नॉनव्हेज काहीतरी दणकून ते खाऊन झालं. त्याच्यानंतर परत येतानाही दारू प्यायला लागले. पण येत असताना वाटेमध्ये त्या दोघांनी, हा जो अतिराज आहे त्या अतिराजला सीट बेल्ट अगोदरच कापून ठेवला होता त्याचा पट्टा, त्या पट्ट्यानं याला फाशी द्यायला सुरुवात केली. आणि दुसऱ्या बाजूला मफलर जी असते त्या मफलरने सुद्धा याला फाशी दिली. आणि याच्यामध्ये त्या अतिराजचा मृत्यू झालेला आहे. आता अतिराजला मारलं, त्याचा जो मृतदेह आहे तो त्या वॅगनर गाडीमध्येच होता. मग आता यानं ऋषिकेशनं काय केलं, म्हटलं अगोदर आपण आपल्या आता प्रेयसीला भेटूया. त्यानंतर मग ही गाडी गावात आली. गावात थोड्याशा अंतरावरती ऋषिकेशनं गाडी उभी केली आणि त्याच्याबरोबरचा जो साथीदार होता त्याला म्हटला इथंच थांब, ही आनंदाची बातमी मी त्याला सांगून येतो. त्यानंतर मग हा ऋषिकेश त्याच्या प्रेयसीकडे आलेला आहे, शिखाकडे आलेला आहे. आणि मग तिला सांगितलं की अशा पद्धतीनं त्याला मारलं आहे. मग ह्या दोघाही प्रेमी जीवांना प्रचंड आनंद झाला आहे. आणि या ठिकाणी मग दोघांच्यामध्ये संबंध प्रस्थापित झाले. आणि मग यांनी प्लॅन केला, म्हटले की पण ह्याचं मृतदेह कुठं टाकायचा. त्यावेळेस मग यांनी ठरवलं, म्हटले की ही जी राधा आहे त्या राधेच्या घराच्या जवळ याचा मृतदेह टाकायचा. आणि तो मृतदेह टाकल्यानंतर ती गाडी जी आहे ती त्या राधेच्या घराच्या गल्लीतनं घेऊन जायचं, जेणेकरून उद्या जर पोलिसांनी तपास लावला तर ती राधेवरती संशय येईल. आणि त्या पद्धतीनं मग या मंडळींनी तो मृतदेह त्या राधेच्या घराच्या जवळ टाकलेला आहे. त्याचबरोबर ती त्या मृतदेहाच्या बाजूला दारूची बाटली पण टाकली. आणि ती मग ही दोघं मंडळी जे आहेत ते दिल्लीला निघून गेले. आता दुसऱ्या दिवशी ह्याचा मृतदेह सापडतो. त्याच्यानंतर मग ह्यांना बातमी कळते की अरे त्याचा खून झाला आहे. आणि हे मग ही मंडळी गावात येतात. परत मग गावात आली बरं का. दुसऱ्या दिवशी गावात आल्यानंतर मग ते सांत्वना देणं, हे आता शेजारीच होते ना, तर मग रडणं बिडणं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा तपास केला. जे म्हणजे खोटे आरोपी होते त्यांना सोडून दिलं आणि जे खरे आरोपी होते त्यांना पोलिसांनी पकडलं. ते आता लटकलेले आहेत. आता याच्यामध्ये बघा, ही जी शिखा आहे त्या शिखाचं पहिलं लग्न झालेलं होतं. पहिलं लग्न झालं होतं, तिला 3 मुलं होती, त्यांना सोडलं. त्यानंतर 5 मुलाच्या बापाबरोबर ती लग्न केलं आणि नंतर त्या बापालाही सोडलं आणि तिनं दिल्लीवाला एक तरुण पकडला. आता या सगळ्या धरसोडीचा परिणाम काय झाला, आता गेली तुरुंगामध्ये. आता दुसरा आहे तिचा प्रियकर ऋषिकेश. ह्या ऋषिकेशची आता गाडी पण गेली, सायलेन्सर पण गेला आणि आता कुठं गेला आहे, तुरुंगामध्ये. बरं, आता याच्यामध्ये आहे अतिराज. अतिराजचं पहिलं लग्न झालेलं होतं, ती पत्नी गेलेली होती, त्यामुळं त्यानं दुसरी पत्नी 3 मुलांची आई पळवून आणली आणि तिच्याबरोबर ती लग्न केलं. आता हे सगळं लग्न झालेलं असतानाच तो आपल्या मित्राच्या पत्नीबरोबर ती पण अनैतिक संबंधामध्ये होता. म्हणजे इथं सुद्धा तो धरसोड वृत्ती त्याची दिसत होती. आणि काय परिणाम झाला या वृत्तीचा, तर हे जग सोडून त्याला जायला लागलं. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण एखाद्या संबंधामध्ये एखाद्या म्हणजे हे लग्न, हे जे संबंध आहेत ना, ते आपल्याकडं 7 जन्माचं आहे असं म्हटलं जातं. पण 7 जन्म जाऊ द्या, विषय सोडून द्या, किमान एका जन्मामध्ये तरी या गोष्टी निभावल्या ना तर तो संसार सुखाचा होऊ शकतो. पण जर धडसोड वृत्ती जर करत राहिलं तर मात्र मग त्याचे परिणाम हे अशा पद्धतीचे होतात आणि समोरची व्यक्ती कशी भेटते सांगता येत नाही. आणि म्हणून माझी प्रत्येकाला विनंती आहे की एक तर धरू नका आणि धरलं तर सोडू नका. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.